भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता. भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार ॲप जे अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्हीसाठी आहे ते जर इन्स्टॉल केलं नसेल तर आत्ता लगेच करा, कारण या ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या ॲपवरती तुम्ही शेतकरी स्वतः तुमचे फोटो अपलोड करू शकता. ही सर्वात मोठी फॅसिलिटी आपण त्याच्यात दिलेली आहे. मंडळी, आज आपण सलगरे गावापासून जवळच असलेल्या एका गावामध्ये आलेलो आहोत. या दावणीला येण्यामागचं सर्वात विशेष कारण जर म्हटलं तर ते आपण मालकांकडून जाणून घेऊया. पण मुलाखत सुरू होण्याच्या अगोदर बैलगाडा शर्यत बंदी उठली आणि शेतकऱ्याला खरे सोन्याचे दिवस येण्याचं प्रमुख कारण म्हटलं तर बैलगाडा शर्यत बंदी उठली. आज आपली बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर पाहिलं गेलं तर जवळपास 8 ते 9 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती आहेत. पण आपल्या दावणीला जी गाय आहे त्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं वासरू एखाद्या भागात जाऊन नाव करतं, तेव्हा ते नाव करत असताना ते ज्या मालकीचं आहे त्या मालकाचं नाव तर मोठं होतच असतं. पण ते ज्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं आहे खरं तर त्या मालकाचं पण नाव हे तेवढंच मोठं प्रसिद्ध असतं. कारण आज तो बैल ज्या पद्धतीने म्हणजे आज शर्यत क्षेत्रामधली जर नामवंत बैल पाहिली तर त्या बैलांचं नावलौकिक हा जवळपास फक्त महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर आज जगाच्या कानाकोपऱ्यात आपली बैल नाव फेमस करत आहेत. तर तेच हे शेतकरी आहेत की ज्यांच्या दावणीचा आज एक त्यांच्या दावणीची ही गाय पाहतोय, या गायीच्या पोटी ज्या वासराने जन्म घेतला तो आज महाराष्ट्रामध्ये बरंचसं नाव करतोय. तर या संदर्भात आपण मालकांकडून अधिक माहिती घेऊया. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझे नाव अविनाश संजय पाटील, गाव कोंगनोळी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 99 23 34 82 17 77 41 94 55 00. सध्या मालक दावणीला किती गायी आहेत? दावणीला आता सध्या 4 गायी आहेत. या गायीची जवळपास आता 11 झालेत. त्यातले 8 खोंड झालेत आणि 3 पाड्या झाल्यात. आता आम्हाला थोडंसं ह्या गायीचं एक विशेष गोष्ट आहे की हिचा एक खोंड, आज शर्यत क्षेत्रामध्ये बरीचशी खोंड पाळतात, त्यातलं एक खोंड हा बरंच नावारूपाला आलेला आहे. तर कोणता तो खोंड ह्या गायीच्या पोटी जन्माला? हा गायीच्या पोटी जन्माला एक बलमा म्हणून एक आलेला, तो आता सातारमध्ये पळतोय खूप छान. तो आता सध्या 5 वेळा हिंदी केसरी झालेला आहे. तो ह्या गायीचाच खोंड आहे. तर ह्या गायीचं कितवं वेत असेल ते? ते ह्या गायीचे 6वे येत होते आणि आता ह्या गायीचे 11 येत झालेत. आणि ते बलमाचा बाप कोण असेल? कुठला बैल भरवला होता? हनुमावळेच्या बैलांचा होता, सलगरे. मग ह्या गायीच्या पोटी जेवढी खोंड जन्माला आली ती सगळी पळायच्या क्षेत्रात चांगली झाली. आता किती महिन्याची गाभण आहे? आता सध्या गाभण आता वेळी आता एक खोंड आहे. ओके. ते कुठल्या बैलाचं आहे? ते पिंटूमाळी सलगर. ओके. किती महिन्याचा खोंड आहे? आता 2-2.5 महिन्याचा खोंड आहे. तुमच्या गायींचा दिवसाचा खुराक किंवा व्यायाम काय असतो यांना? सकाळी एकदा वैरण टाकून बाहेर हिंडाय बांधली, नंतर दुपारी पण एकदा पाणी पाजून, नंतर आणि चारा पाणी काय असेल ते. मग संध्याकाळी त्या सगळ्या गायांना एक एक बारी भरून फुल भरडा असतो आणि संध्याकाळी वल्ली वैरण मग बांधून आणि संध्याकाळी बांधतो आपण. आता हा तुम्ही सांगितलेला जो बलमा बैल आहे हा साताऱ्यातला गोडोलीतला हा फेमस बैल आहे छकडी शर्यतीतला, हा एवढा पळतोय, तर मग तुम्ही असं काही वेगळा खुराक गायींना देता का? रेग्युलर वैरण असते? रेग्युलर असतो. मग काय असं विशेष असेल की ह्या गायीच्या पोटी जन्माला आलेली बरीचशी वासरं जी खोंड आहेत की जी शर्यत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पळतात? नाही, गायीची कुठलीच खोंड फेल गेली नाही आजपर्यंत. जातीवंत आहेत पहिल्यापासून, काय पण असते ती फेल गेली नाहीत कुठली. पहिले सगळी पूर्ण खोंड चांगली निघलेत. आणि आता ह्या गायीपासून मग आता इथून पुढच्या भविष्य काळामध्ये आपण अजून तिचं समजा किती वेत घेणार? आणि आता तिच्या कालवडी आहेत आपल्या दावणीला? हो, ह्या 2 कालवडी त्या गायीचीच आहेत. ओके. त्या गाभण आहेत आता? हो, एक गाभण आहे. हा, 2 पण गाभण आहेत. ओके. आता तुमचं जर हा परिसर पाहायला गेला तर सलगरचं पासून हे गावाचं नाव काय तुमच्या? कोंगनोळी. तर आता सलगर मधल्या गायी रानात फिरायला असतात, मग तुम्ही यांना तुमच्या रानात सोडता येतं का? तसं काही नाही? नाही, बांधून घालतो रानात हिंडण्यासाठी दररोज. इथलं तुमच्या गायींचं असं काय विशेष गोष्ट आहे की ज्याच्यामुळं की शर्यतीत वासरं पळणं असेल किंवा या बऱ्याचशा गोष्टी होत असतात?
ते वंशावळ पहिल्यापासून चांगले आहे, गायांची जातीला पण चांगले आहेत आणि ह्यांची आय पण सगळे पाक खोंड सगळी पाक आजपर्यंत सगळी पाक चांगलीच पडलीत. ओके. आम्हाला जर इथं या गायी पाहायला यायचं असेल तर कुठे हा तुमचा पत्ता एक्झॅक्ट? कोंगनोळीमध्ये पाटील मळा, बेळंकी रोड, कोंगनोळी. एकदा फोन नंबर सांगा तुमचा. 9923 34 82 17 आणि दुसरा 77 41 94 55 00. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. तर मंडळी, आता आपण मालकांकडून माहिती जाणून घेतली की कशा पद्धतीची वासरं कालवडी आजपर्यंत या गायीच्या माध्यमातून झाल्यात. तर आपण थोडंसं आता त्यांच्या वडिलांना पण थोडीशी माहिती विचारणार आहोत. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण खिलार ब्रीडिंग प्रोग्राम राबवत आहोत की ज्याच्यामध्ये जसं आज मालकांनी म्हणलं की त्यांच्या दावणीला असलेल्या या गायीच्या पोटी वासरं जी जन्माला आली ती बरीचशी शर्यत क्षेत्रात पळतात आहे आणि नुसती पळत नाही तर त्यांचं नाव बरंच मोठं प्रसिद्ध आहे. तर मग खिलार ब्रीडिंग प्रोग्राम मध्ये आपण प्रत्येक खिलार गाय असेल बैल असेल की ज्यांना आपण एक मायक्रोचिप बसवणार आहोत की ज्याचा फायदा हा तुम्हाला शेतकऱ्यांनाच होणार आहे. की आज या मालकांच्या दावणीला असलेल्या या गायीच्या पोटी जन्माला आलेले कालवड असतील, खोंड असतील, या सगळ्यांची माहिती आपण त्या ॲपच्या माध्यमातून या ब्रीडिंग प्रोग्रामच्या माध्यमातून खिलार महाराष्ट्राची शान चॅनल हा पुढाकार घेत आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकातली बरीचशी मोठी टीम याच्यासाठी काम करत आहे. तर या सगळेजण याच्यावर काम करत असताना त्या प्रत्येक गाय बैलाची त्या शेतकऱ्याची माहिती, मग माहितीमध्ये काय असणार आहे की या गायीचा इथून मागच्या 7 पिढ्यांचा आपण पूर्ण रेकॉर्ड त्याच्यावरती मेंटेन करणार आहे. मग ह्या गायीचीच वासरं का जास्त पळतात ते, मग कुठला वळू बैल दाखवला गेला त्या वळूचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये असणार आहे की ज्याचा फायदा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे की जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये ब्रीडिंग सुधारेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या गोष्टीसाठी त्यांना त्यांच्या मेहनतीच्या कष्टाच्या गोष्टीला जास्तीत जास्त फळ कसं मिळेल. मालक, आम्हाला एक गोष्ट सांगा की या गायीचं आई असेल, वडील असेल, किती पिढ्या तुमच्या समोर आता आहेत? ही 7वी पिढी आहे. ओके. म्हणजे आमच्यात आल्यापासून आमच्या आईच्या वडिलांनी एक पाडी दिली ती, त्याच्यानंतर ही 7वी त्याची पिढी आहे. मग आता या गायीपासून होणारी वासरं चांगलीच होतात, ते चांगल्या कालवडी किंवा खोंड हे पळायला जातात, ते फेमस होतात. ते मग इथून पुढे पण ही आज 7वी पिढी तुमच्या हातात आहे, इथून पुढच्या पण पिढ्या चांगल्या टिकवण्यासाठी काय प्रयत्न करताय? आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळणार आहे, व्यवस्थित सांभाळणार, सांभाळ व्यवस्थित करणार व संगोपन व्यवस्थित करून गायी सांभाळणार. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गायी मोडत नाही. आणि या गायीपासून ह्या गायीच्या ज्या कालवडी तर त्यांची वासरं पण तेवढीच फेमस पळतील. आता एक झालंय, दुसऱ्याला पाडी झाल्या, म्हणजे पहिल्या येताला दुसऱ्या येताला आता दोन्ही गाबायच्या. तर पुढच्या याला कळेल काय, म्हणजे खोंड चांगला झाला तर हे करत. आता एक आहे पाहुण्याच्यात घालवला आहे पळवायला, अजून काही ऐकला ना. आता हिच्या ज्या कालवडीत त्यांचं वय काय? ते एकाच 3.5 वर्ष आहे आणि एकीचं 2.5 वर्ष. त्यातलं किती वेत झाले? एक वेत झाले दोन्हींची. काय मिळालंय, खोंड का कालवड? पहिल्या पाडला खोंड झालाय, दुसऱ्या पाडला पाडी झाल्या. ते आता दोन्ही आपल्याकडे पाहायला आहेत. पाहायला खोंड तेवढं पाहुण्याचीच आहे, पाडी आहे पाहायला. ओके. तर मंडळी, खरं तर हे मालक आता यांनी सांगितलं की हे यांच्या जवळपास 7 पिढ्या आत्ता या गायीच्या यांच्या समोर आहेत. तर अशाच प्रकारचं म्हणजे हे रेकॉर्ड जर कागदावर मेंटेन झालं तर याचा फायदा हा खिलार पालकांना बराचसा मोठ्या प्रमाणात होणार आहे की जो आपण नक्कीच जास्तीत जास्त करूया. आणि तुम्ही देखील मंडळी या गोष्टीसाठी आपण हा ब्रीडिंग प्रोग्राम जेव्हा राबवणार सुरुवात केलेली आहे तर याच्यासाठी तुमची गाय आणि बैल रजिस्टर करा. रजिस्टर करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मोठा खर्च येत नाही. हे कमीत कमी म्हणजे एक अंदाज सांगायला गेलं तर 400 ते 500 रुपयामध्ये तुमची गाय, ही गाय असेल, बैल असेल, तिची
हिच्यापासून जन्माला येणारी वासरं असतील ही रजिस्टर राहतील, की जेणेकरून पुढच्या काळामध्ये त्यांचं ब्रीडिंग घेण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अँड्रॉइड आणि आयफोनसाठी उपलब्ध असलेलं खिलार ॲप इन्स्टॉल करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार